नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा मागच्या काही दिवसापासून मी एका मिशनला सुरुवात केलेली आहे आणि त्या मिशनला खूप जबरदस्त तुमचा प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल तुमचे मनस्वी खूप आभार आहे। पण हे नेमकं मिशन आहे काय? परत मी आज एकदा रिमाइंड करतो, हे मिशन आहे की जैविक शेती काळाची गरज, नितांत गरज मी आज म्हणलेलं की जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवणे। दुसरं म्हणजे जैविक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुपीकतेमध्ये वाढ करणे। तिसरं म्हणजे शेतकऱ्यांचा रासायनिकचा 50% खर्च कमी करणे, ते दाणेदार असो किंवा वॉटर सोल्युबल खत असो, याच्यामध्ये 50% खर्च शेतकऱ्यांचा कमी करणे, त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न 30 ते 40% वाढवणे, हे माझ्या मिशनचे सर्वात महत्त्वाचे अंग आहेत। आणि या मिशनला धरूनच तुम्ही जो काही प्रतिसाद मला देताय त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनस्वी खूप आभार आहे। बघा मित्रांनो, जेव्हा आपण पहिला पार्ट बघितला तर NPK संदर्भातला, तर NPK किती महत्त्वाचा आहे किंवा नत्र स्फुरद पालाश आपल्या पिकाला किती महत्त्वाचा आहे याचा आपण अभ्यास केला होता। पार्ट 2 मध्ये आपण बघितलं होतं की NPKचा एक्झॅक्ट प्रमाण किती असलं पाहिजे, कमी जरी झालं तरी जास्त नुकसान होऊ शकते, जास्त जरी झालं तरी नुकसान होऊ शकते। तर पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन्ही लिंक दिलेले आहेत। जर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्टली जर पार्ट 3 बघत असाल तर प्लीज पहिले पार्ट 1 आणि पार्ट 3 जर तुम्ही बघितला तरच तुमचा खूप मोठा बेनिफिट हा होऊ शकतो। आणि हा जर पार्ट तुम्ही डायरेक्टली जरी बघितला तरी तुमचा फायदा हा नक्कीच होणार आहे। तर चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात, या टॉपिकला हात घालूयात की याच्यामध्ये आहे युजेस ऑफ NPK, म्हणजे आपल्याला नत्र स्फुरद पालाश म्हणजे जे NPK आहे याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं असतं आणि आपल्याला फायदेशीर किती, हा आज आपण जो टॉपिक आहे तो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। आज आपण विचार करत शेतकरी बांधवांनो, प्रति एकर NPK ची गरज किती, एका एकराला NPK ची गरज किती। तर बरेचसे शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर किंवा बरेचसे शेतकरी, काही शेतकरी म्हणतील मी 2 बॅग टाकतो, काही म्हणतील मी 3, काही म्हणतील मी 4, मी असं प्रमाण 8 बॅग पर्यंत बघितलं शेतकरी बांधवांनो। त्याच्यामध्ये मिक्स पण भेसळ डोसमध्ये तर विचारायचीच गरज नाही, त्याच्यामध्ये तर म्हणजे जे प्रमाण पाहिजे त्याच्या कितीतरी पटीनं जास्त शेतकऱ्यांनी दिलेलं असतं भेसळ डोसमध्ये। तरीसुद्धा प्रति एकराला किती आपण बॅग टाकल्या पाहिजे, प्लीज मला कमेंटमध्ये लिहा की तुम्ही किती बॅग टाकता, की तुम्ही ज्या बॅग टाकता त्याच्यामुळे खरोखर तुमचा फायदा होतो की तोटा होतो की फक्त खर्च वाढत चाललेला आहे, हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच लिहा। आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील तर हा व्हिडिओ फक्त स्पेशल मी तुमच्यासाठी बनवतोय, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, तर तुमचा फायदा हा 100% होईल याची गॅरंटी मी लिहून देतो। बघा शेतकरी बांधवांनो, आज जो काही व्हिडिओ आपण बनवतो हा एवढा इंटरेस्टिंग होणार आहे, इतका जबरदस्त होणार आहे की असं नॉलेज तुम्ही आजपर्यंत ना कुठं ऐकलं होतं ना कुठे तुम्हाला मिळणार आहे। म्हणून हे नॉलेज तुम्ही जर घेतलं तर तुमचं 50% आणि खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल याची गॅरंटी मी तुम्हाला 100% देतो। बघा मित्रांनो, फक्त याचा वापर जो आहे तो प्रामाणिकपणे आणि योग्यरित्या झाला तर तुमचा हा फायदा होणार आहे। तो करायचा कसा, तर चला तर आपण सुरुवात करूयात। बघा आपण बघितलं होतं की आपण सुरुवातीला 10-26-26 ची एक बॅग आपल्याला सपोज टाकायची आहे, 10-26-26 खत आपल्याला दुकानामधून आणायचं आहे। आता ह्या 10-26-26 ची किंमत जर आपण बघितली, आता बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या किमती आहे, तर 1200 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत किंवा मी असं म्हणेल की 1500 रुपयापर्यंत याच्या किमती आहेत। आता कशा आहेत काय हे तुम्हाला चांगलं माहित आहे, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या भागामध्ये काय काय आहे, किती रुपयाला हे तुम्हाला चांगलंच माहित आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपण माझा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे, हा प्रश्न मला शेतकऱ्याला 2दा विचारावा लागतो, त्याला लवकर समजतच नाही हा प्रश्न काय नेमका, म्हणून हा प्रश्न समजून घेण्यासाठी तयार राहा। बघा माझा प्रश्न असा आहे की 10-26-26 जर तुम्हाला एक बॅग आणायची आहे दुकानामधून, तर 10-26-26 बॅगची किंमत आहे 1200 ते 1500 रुपये। तुम्ही दुकानदाराकडे गेलात, दुकानदार तुम्ही 1200 ते 1500 रुपये मोजले, त्याच्या हातामध्ये दिले आणि त्याच्याकडून तुम्ही 10-26-26 ची बॅग घरी आणली, बरोबर। तर काय तुम्ही 10-26-26 घरी आणलं? बघा प्रश्न परत मी रिपीट करतोय, तुम्हाला 10-26-26 ची एक बॅग पाहिजे, 10-26-26 ची एक बॅग घेण्यासाठी तुम्ही दुकानदाराकडे गेलात, त्याला तुम्ही 1200 ते 1500 रुपये जे काय त्याची किंमत आहे ती त्याच्या हातामध्ये टेकवली आणि तुम्ही एक बॅग घरी घेऊन आलात, जिच्यावर लिहिलेले 10-26-26, काय तुम्ही घरी 10-26-26 आणले? प्लीज मला कमेंटमध्ये लिहा हो किंवा नाही ते, म्हणजे तुमचा आणि माझा जो आहे तो चर्चात्मक संवाद होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला कळलं की नाही कळलं हे मला कळेल। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10-26-26 आणण्यासाठी तुम्ही जे काही एक बॅग आणली त्याच्यामध्ये तुमच्या 10-26-26 ची पूर्तता होईल का किंवा तुमच्या पिकाची पूर्तता होणार आहे का? बघा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कधीही प्रमाणे 100% मध्ये मोजल्या जाते, 100% पैकी किती, जसं आपण बघितलं 100% पैकी 10%, 100% पैकी 26%, 100% पैकी 26%, असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। बरं मित्रांनो, आज हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार, शेवटपर्यंत बघा। ॲक्च्युअल आपण जेव्हा 100% म्हणतो तेव्हा 100 किलो मागं हे प्रमाण दिलेलं आहे, 100 किलो मागं हे प्रमाण दिलेलं आहे 10-26-26। आता माझा प्रश्न परत रिपीट आहे की जेव्हा तुम्ही दुकानदाराकडे गेलात, तुम्ही त्याला 1200 ते 1500 रुपये मोजले आणि तुम्ही 10-26-26 ची बॅग घरी आणली का, तुम्ही 10-26 घरी आणले का? बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गोड गैरसमज आहे, हो मी 10-26-26 घरी आणले आणि लिहिलेलं आहे त्याच्यावर, त्यांचं पण काय चुकी आहे, शेतकऱ्यांची पण काय चुकी, लिहिलेलं आहे त्यावर की 10-26-26।
बघा मित्रांनो, जेव्हा 100 किलो माग आपल्याला 10-26 मिळते, तर आपण बॅग किती किलोची घेतली? 50 किलोची, बरोबर ना, जी दाणेदार मध्ये असते 50 किलोची बॅग. मग आपण 100 किलो मागे जर 10-26 मिळत असेल तर 50 किलो मागे आपल्याला किती मिळते, जे आपलं कंटेंट पाहिजे, जे घटक पाहिजे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 5, 13, 13. आता सांगा मित्रांनो, आता ही जर चूक असेल तर चूक लिहा, बरोबर असेल तर बरोबर लिहा. बघा या ठिकाणी 10-26 हे 100 केजी माग आहे, आपण 50 किलोची बॅग आणतो, तर आपलं किती आणतो आपण शेतामध्ये? 5, 13, 13 हे आपण आपल्या शेतामध्ये टाकत आहे. मग मला सांगा, तुमच्या पिकाला गरज आहे 10-26 ची आणि तुम्ही टाकलेले 5, 13, 13 म्हणजे एक बॅग, रिझल्ट मिळेल का? मिळेल तर चांगला मिळेल का कमी मिळेल? तर 100% मित्रांनो, याने तुम्हाला 50% रिझल्ट मिळेल. 50% तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि 50% जो रिझल्ट आहे तो तुम्हाला अजिबात मिळणार नाही. कारण की गरज होती 10-26 ची, तुम्ही 5, 13, 13 सांगताय ना. मग याच्यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपल्या शेतासाठी प्रति एकराला जर आपल्याला 10-26 द्यायचं आहे तर मिनिमम आपल्या एका एकराला, 1 एकरसाठी तुम्हाला 2 बॅग दाणेदार देणे गरजेचे आहे. जर तुम्ही एका एकराला जर 2 बॅग दाणेदार देत नसाल तर तुम्हाला अजिबात रिझल्ट मिळत नाही. आणि जर तुम्ही एका एकराला 4 बॅग टाकल्या, मग तुम्हाला असं वाटलं पाहिजे की फायदा अजून जास्त होईल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघितलं होतं. तुम्ही 4 बॅग जरी टाकल्या, 8 बॅग जरी टाकल्या तरी तुम्हाला रिझल्ट मिळणे नाही, उलट तुमच्या शेतीला नुकसान आहे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रमाण बघितलं होतं. जर हे अजून समजत नसेल तर पार्ट 2 हा पहिले बघा, नंतर तुम्हाला कळेल की प्रमाण किती महत्वाचं आहे, आपण कुठं फसला गेलेलो आहे. बघा, ज्या ठिकाणी 2 बॅगचा खर्च आपला 1500 रुपयाच्या हिशोबाने जर आपण 3000 पकडला आणि जर विनाकारण आपण त्या ठिकाणी 6000 रुपये टाकत असेल तर आपला वरचा खर्च सुद्धा गेला, अतिरिक्त खत जमिनीमध्ये गेल्यामुळे त्याचं नुकसान सुद्धा व्हायला लागलं आणि जसं उत्पन्न पाहिजे तसं उत्पन्न पण मिळालेलं नाहीये. आणि अतिरिक्त खत जमिनीमध्ये गेल्यामुळे तुम्हाला म्हणजे जसं पाहिजे तसं रिझल्ट पण मिळणार नाही, म्हणजे उत्पन्नही होणार नाही. तर मग सगळीकडून फसवणूक तुमचीच होणार आहे. आणि ज्याच्याकडून तुम्ही आणता त्यांच्या बंगल्यावर बंगले बांधले जातील आणि तुम्ही फक्त शेतीच करत राहाल. म्हणजे विकणारा श्रीमंत होतो, घेणारा कधीही श्रीमंत झालेला नाहीये. म्हणजे या ठिकाणी रासायनिक खतं किंवा औषधं विकणारा श्रीमंत, या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये जे ट्रॅक्टर वगैरे आणले जातात ना, तो श्रीमंत. भाड्यानं जरी देतो तरी सुद्धा तो श्रीमंत. तुम्ही जे मशिनरी वगैरे घेणारे आधुनिक पद्धतीच्या नावावरती जे काही मशिनरी आज मार्केटमध्ये येऊ राहिले, त्या मशिनरी जरी ते विकू राहिले, तुम्ही घेऊ राहिले, तर तुम्ही तुमचंच बघू राहिले, पण तुम्ही तेवढे श्रीमंत नाही जेवढा तो विकणारा श्रीमंत आहे. म्हणून आतापर्यंत विकणारे श्रीमंत झाले, घेणारा कधीही श्रीमंत झाला नाही. आणि घेणाऱ्याने किती घ्यावं हे त्यालाही नॉलेज नाही. मग शेतकऱ्याला वाली कोण? शेतकऱ्याला फसवणारा कोण? शेतकऱ्याला फसवणारा शेतकरीच आणि त्याचं अज्ञान. आणि म्हणून हे मिशन मी सुरू केलेलं आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, त्यांचा फायदा होऊ द्या. नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला चुरून खाणं लावलंय, चुरून लुबाडणूक सुरू आहे फक्त शेतकऱ्याची. आणि जेवढं काही चाललंय हे फक्त शेतकऱ्यांच्या जोरावरती चाललंय मित्रांनो. म्हणून मित्रांनो, एकरी तुम्हाला 2 बॅग टाकणं हे सोयीस्कर आहे. याच्यापेक्षा जास्तही नको आणि याच्यापेक्षा कमी नको. आता बरेचसे शेतकरी म्हणतील मला 2 बॅग टाकून सुद्धा रिझल्ट मिळत नाही, याचं कारण काय? मी जर 2च्या ऐवजी 4 टाकले तरी मला रिझल्ट मिळत नाही, याचं कारण काय? बघा, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं राहील. आपली जे बघा, याच्यामध्ये हा व्हिडिओ परत खूप लॉंग होत जाईल. आपल्याला प्रति एकराला 2 बॅग टाकणं हे गरजेचं आहे. परत 2 बॅग टाकून सुद्धा तुम्हाला रिझल्ट का आला नाही, किंवा 4 बॅग टाकून सुद्धा का रिझल्ट येत नाही, किंवा 6 बॅग टाकून सुद्धा का रिझल्ट येत नाही? मी त्या आणि मागच्या व्हिडिओमध्ये हे पण तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक माणसाची जशी गरज आहे की 2, 3, 4, 5 आणि 6 चपात्या ज्याच्या शरीरेषनुसार तो खातो, त्याचप्रमाणे आपल्या जमिनीला आपल्या जमिनीच्या कुवतीनुसार खतांच्या बॅगची आवश्यकता आहे. मग तिला मी परफेक्ट 2च म्हणणार नाही, पण 2 सफिशियंट आहे. पण ते जमिनीचा पोत बघून खरंच चांगला आहे की वाईट आहे. आता तिच्यामध्ये जमिनीचे पोतचे प्रकार पण भरपूर आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला काळकोटी जमीन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भुरमाटीची जमीन आहे, त्याच्यामध्ये खडवणाची जमीन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चुनखडीची जमीन आहे. आता हे जे काही जमिनीचे प्रकार आहे तुमचे, त्याच्यानुसार तुम्हाला 2, 4, 6 टाकायचे की 8 टाकायच्या, हे तुमच्या जमिनीच्या पोतवरती डिपेंडेबल आहे. बरं, एवढंच नाही तर रासायनिक टाकल्यानंतर ह्या रासायनिकचं विघटन करून जेव्हा ते बॅक्टेरिया आपल्या झाडांना पुरवण्याचं काम करतील ना, त्यावेळेसच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आपण ते पुढे येणारच कोणत्या बॅक्टेरिया कशासाठी काम करतात आणि कसं आपल्याला त्याचा फायदा होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला 2, 4, 6 बॅग ज्या काही टाकायच्या आहेत त्याचं प्रमाण जेवढं काही पाहिजे तुम्हाला
ते प्रमाण योग्य घेणेच गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शकाची सुद्धा गरज आहे. मी असं नाही म्हणत की मला सगळ्या काही गोष्टी येतील, मला पण तुमच्याकडनं ह्या गोष्टी मला तुमच्याकडनं शिकायला मिळाल्या, शेतकऱ्याकडनं शिकायला मिळालेल्या आहेत आणि फक्त मी त्याला योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम मी या ठिकाणी करतो. म्हणून मित्रांनो, याचा नॉलेज तुम्हाला पण भरपूर आहे की आपण जर असा विचार केला की मित्रांनो, एका बॅगमध्ये जर 10-26 एका 50 किलोच्या बॅगमध्ये जरी आपल्याला मिळत असेल तरी पण ते प्रमाण योग्य आहे का? मग त्या ठिकाणी तुम्ही 2 बॅग टाकले तर त्याचं प्रमाण गेलं किती? ज्या ठिकाणी 1 बॅग टाकून तुमचं 5-13 गेलं, 2 बॅग टाकून तुमचं 10-26 गेलं. जर तुम्ही 4 बॅग टाकले, 3च बॅग टाकल्या, याचं प्रमाण वाढणार आहे मित्रांनो. जर तुम्ही 4 बॅग टाकल्या याचं प्रमाण डबल होणार आहे, डबल. म्हणजे 20-52 4 बॅग जर तुम्ही टाकल्यात ना, 20-52 होणार हे प्रमाण. मग मला सांगा, 20-52 टाकलं तरी नुकसान, 10-26 टाकलं तरी नुकसान. म्हणजे मिनिमम काबोडीची जमीन असेल तर तुम्हाला 2 बॅग टाकणं गरजेचे आहे. थोडीशी खळवणाची जमीन असेल तर तुम्हाला थोडंसं शिल्लक टाकायची गरज आहे. पण त्या ठिकाणी शिल्लक टाकायचं की नाही टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला जैविकची कशी जोड करायची आहे, जैविकची कशी साथ घ्यायची. बघा मित्रांनो, जर तुम्हाला ह्या रासायनिक खतांचा किंवा औषधांचा खर्च जर वाचवायचा असेल ना, तर तुम्हाला एक कान मंत्र देतो. आज भरपूर जैविक करणारे तुमच्या बांधापर्यंत येणारे भरपूर सारे लोक आहेत. ते तुम्हाला जैविकचं सखोल असं गायडन्स करण्यासाठी पण तयार असतील. पण मित्रांनो, 100% जैविक करणारा एखादा माणूस जर तुम्हाला भेटत असेल ना आणि तो जर म्हणता 100% जैविक, तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो तुमचं 100% जैविक होणे अजिबात नाही. तुम्ही 100% जैविक करू शकत नाही. बाजारांच्या काळापासून आपण जी सवय लावून ठेवली आपल्या जमिनीला रासायनिकची, ती एकदम जाणार नाही. त्यासाठी सुरुवातीच्या पिरियडमध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी जर तुम्ही जैविक करत असाल तर 50% जैविक आणि 50% रासायनिक करा. दुसऱ्या वर्षी तुम्ही 75% जैविक, 25% रासायनिक करा. तिसऱ्या वर्षी तुम्ही 90% जैविक करा आणि 10% रासायनिक करा. चौथ्या वर्षी तुम्हाला त्या जैविकला रामराम म्हणावं लागेल, रासायनिकला पण रामराम. तुम्ही आता काय करता हे तुमच्यावर डिपेंडेबल आहे. मग रासायनिक वाढवतं का जैविक हे तुमच्यावर. पण 4 वर्ष मिनिमम आपली जमीन सुपीक होण्यासाठी किंवा पूर्ववत होण्यासाठी मिनिमम 4 वर्षाचा कालावधी लागेल. 100% तुम्ही अजिबात करू शकत नाही. आणि जर 100% करून घेण्यासाठी जर कोणी तुमच्याकडे येत असेल तर ती तुमची शुद्ध फसवणूक होत आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता एक्झाम्पल असं आहे की 10-26 ही तुम्हाला दाणेदारमधूनच मिळते. पण 50% पहिल्या वर्षी कसं करायचं? पहिल्या वर्षी तुम्ही जेवढं खत वापरता तेवढं खत वापरणार, पण त्या ठिकाणी तेवढं नाही वापरायचं. पहिल्या वर्षी वापरत असताना तुम्ही काय करायचं की 50% रासायनिक करायचं, 50% जैविक करायचं. मग त्याच्यामध्ये कसं करणार? पहिला डोस रासायनिकचा जो काही 2-3 बॅग तुम्ही टाकता तो. दुसरा डोस जो टाकायचा तो 800 बॅक्टेरिया आहेत. त्या बॅक्टेरियांबद्दल मी तुम्हाला सखोल पुढचा एक व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यामध्ये NPK साठी वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, ज्याच्यामध्ये N साठी ॲझोटो बॅक्टेरिया, P साठी फॉस्फेट मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि K साठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. या बॅक्टेरियांचा वापर आपल्याला सेकंड टाइम करायचा आहे, म्हणजे दुसऱ्या डोजला करायचा आहे. जेणेकरून जेवढे अतिरिक्त खतं आपल्या जमिनीमध्ये पडलेले असतील, शिल्लकचे खतं जे आपल्या जमिनीमध्ये पडलेले असतील त्याला अपटेक करण्याचं काम हे बॅक्टेरिया करते. थर्ड टाइम आपल्याला परत जो काही डोस तुम्हाला द्यायचा तो द्यायचा आहे रासायनिकचा, आणि फोर्थ टाइम तुम्हाला परत जैविकचा डोस जिच्यामध्ये बॅक्टेरिया तुम्हाला सोडायचे. म्हणजे पहिल्यांदा जे काही आपण रासायनिक सोडू दुसऱ्या वेळेस अपटेक होणार, तिसऱ्या जे काही रासायनिक सोडू चौथ्या वेळेस अपटेक होणार. म्हणजे तुम्हाला 4 डोस जर तुम्ही प्रति एकराला टाकत असाल तर तुम्हाला 2 डोस रासायनिकचे आणि 2 डोस जैविकचे करायचे. तर तुमचं उत्पन्न एवढं निघेल की तुम्ही कधी म्हणजे त्याची विश्वास नाही करू शकणार की एवढं उत्पन्न तुमचं निघेल की मी एवढ्या कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढू शकलो. म्हणून पहिल्या वर्षी 50% जैविक आणि 50% रासायनिक नक्कीच करा मित्रांनो. दुसऱ्या वर्षी मग 75% जैविकला हात घाला, 90% मग तिसऱ्या वर्षी, आणि मग चौथ्या वर्षी तुम्ही 100% जैविक करू शकता. पण 100% जैविक तुम्ही अजिबात करू शकत नाही. आणि अशा काही कंपन्या मार्केटमध्ये येत आहे की त्या लिक्विडमधून NPK घेऊन येत आहेत. तर त्याचा जर आपण वापर केला तरी सुद्धा तुम्हाला पहिल्या वर्षी 50% करण्याच्या ऐवजी 75% तरी तुम्हाला जैविक करायचं आणि 25% रासायनिक करायचं. म्हणजे असा फायदा तुमचा होऊ शकतो. आपण जो आता 4था व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲक्च्युअल ही NPKचं प्रमाण जे आपण टाकत होतो, आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं नक्कीच कळलं की आपली NPKची बॅग किती टाकणं गरजेचे आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत, जो आता नेक्स्ट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अतिरिक्त खत आपल्या जमिनीमध्ये गेल्यामुळे आपली जमीन कशी नापीक होत चाललेली आहे, आपल्या जमिनीचा कसा धोका आपल्याला होत चाललेला आहे आणि पुढची पिढी आपला रागराग का करणार आहे. म्हणजे वाडवडिलांची जमीन आपल्याला कशाला दिली होती, ती जमीन जर आपण आपल्या पुढच्या पिढी दिली त्यांना जर तिचं 10 वेळेस बेनं टोचून जर कधी उगवत नसेल तर ती जमीन त्या पुढच्या पिढीच्या अजिबात कामाची नाही आहे मित्रांनो. मग त्याच्यासाठी हा पुढचा पार्ट बघणं तुम्हासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओला बघितल्यानंतर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून पुढचा पार्ट तुम्हाला इन्स्टंट मिळेल. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, म्हणजे त्याचं सुद्धा नुकसान वाचेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच लिहा, किंवा मी नवीन व्हिडिओ परत काढायला पाहिजे का यासाठी मला परत तुमच्या कमेंटची खूप आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही खरोखर माझे व्हिडिओ पूर्ण बघतात की ह्याचं पण टॅली मला त्या माध्यमातून होत राहील का फक्त स्किप करून बघता.
कृपया ह्या मिशनला माझी तुमची साथ पाहिजे आणि ही साथ द्या आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांचा खर्च अशा पद्धतीनं होत चालेल तो होऊ नये म्हणून मला या मिशन मला तुमची साथ पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोच. धन्यवाद.